हॅलो स्टुडंट्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटीतांडा, केंद्र खडका, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी आज माझ्या शाळेतील विद्यार्थी इयत्ता 5वीतील घटक वर्तुळ या संदर्भातील कृती करून दाखवणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपली जी अध्ययन निष्पत्ती आहे, विद्यार्थी वर्तुळासंबंधीतील त्रिज्या, व्यास आणि जीवा ओळखतात, ही अध्ययन निष्पत्ती यामधून साध्य होणार आहे। आहेत सर्वजण तयार? बघा, आता सर्वांना तुम्हाला काय केलेले आहेत, खडू दिलेले आहेत का? तुम्हाला मी जी आकृती काढायला सांगेल ती तुम्ही काढायची। त्याच्यामध्ये जे तुम्हाला मी काढायला सांगेल ते काढून त्याला नाव द्यायचे आणि ज्याला विचारेल त्यांनी आपल्या आकृतीमध्ये दिलेलं नाव मला सांगायचे। आहेत तयार सर्वजण? बघा, आपण हा जो वर्तुळ घटक आहे हा शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची तयारी तर करून घेणारच आहोत, त्याचबरोबर 2-3 पद्धतीनं हा घटक विद्यार्थ्यांना समजावून देण्याचा किंवा विद्यार्थी दृढीकरण करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत। जसं की आपल्या पेटीमधील साहित्य आहे, याचा देखील वापर आपण या ठिकाणी बघा, हे अशा प्रकारचं साहित्य, याच्या मदतीने देखील आपण ह्या तिन्ही संकल्पना समजावून घेणार आहोत। त्याचबरोबर कागदाला घडी घालून देखील या संकल्पना आपण समजावून घेणार आहोत। बघूयात मग कशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी आपापलं सादरीकरण करून दाखवणार आहे। आहेत तयार सर्वजण? चला मग सर्वांनी आता मला काय करायचंय, स्वतःच्या नावाचा केंद्रबिंदू असणारं वर्तुळ काढून दाखवायचे। डार्क काढा थोडस। केंद्रबिंदूला स्वतःच्या नावाचं पहिलं अक्षर द्यायचे। सांग बघा, तुझ्या केंद्रबिंदूचं नाव काय? के। तुझं नाव? तुझं नाव रे? के। तुझं नाव काय मग? कमलेश्वर। बघू, तुझ्या केंद्रबिंदूचं नाव काय? नाव? शाबास, व्हेरी गुड। बघा, एकदम छान गोल एकदम वर्तुळ काढलेलं आहे। केंद्रबिंदूला नाव दिलंय यल। तुझ्या केंद्रबिंदूचं नाव? यन। शाबास। तुझ्या पिल्लू? ए। व्हेरी गुड। तुझ्या? वाय। शाबास। तुझ्या? व्हेरी गुड। डी। व्हेरी गुड। वाय। बघू, के। व्हेरी गुड। शाबास। सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। बस बघा, आता तुम्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू काढला, केंद्रबिंदूला नाव दिलं। आता सगळ्यांनी मला त्याच वर्तुळामध्ये त्रिज्या काढून दाखवायची आणि त्रिज्येला नाव द्यायचे। काय दिलं नाव त्रिज्येला? के। त्रिज्येचं नाव वाचून दाखवायचे। डीके। डीके। व्हेरी गुड। हा, यशराज, तुझ्या त्रिज्येचं नाव काय? वायम। वायम। व्हेरी गुड। तुझं वागा? हा, त्रिज्येचं नाव वागा? के वाय। के वाय। व्हेरी गुड। तुझ्या त्रिज्येचं नाव वागा? अरे पिल्लू, ह्याच वर्तुळाला त्रिज्या काढायला सांगितली होती मी। हा, काढा। ते राहू दे, इथंच कर। ह्याला त्रिज्या काढ। हा, काढा त्रिज्या। हा, व्हेरी गुड। नाव द्या मग, पलीकडच्या बिंदूला नाव द्या। वर्तुळावरील इथल्या बिंदूला नाव दे, अक्षर दे इथं काहीतरी। काय झाली मग त्रिज्या? त्रिज्येचं नाव? एन के। तुझ्या त्रिज्येचं नाव? के डी। व्हेरी गुड। रामेश्वर? आर ओ। तुझं पिल्लू? पी आर। शाबास। तुझं? एल एम। व्हेरी गुड। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांना त्रिज्या काढलेली आणि त्रिज्येला नाव देखील दिलेलं आहे। आता आपल्या गणित पेटीतील साहित्याचा वापर करून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून त्रिज्या बनवून घेणार आहेत। बघा, आता विद्यार्थी रबराच्या मदतीने कशा पद्धतीने त्रिज्या दाखवतात। तुझं नाव सांग बघा, परिचय दे।
नमस्कार, माझं नाव दीपक बाबूराव राठोड. व्हेरी गुड. दाखव त्रिज्या आम्हाला. व्हेरी गुड. बघा हे आहे वर्तुळ. वर्तुळावर त्यांनी रबराच्या मदतीनं त्रिज्या दाखवलेली. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. तुझं नाव सांग बघा. नमस्कार, माझं नाव यशराज मनोहर जाधव. हा, आता तू आम्हाला कागदाच्या मदतीनं त्रिज्या दाखवायची आहे. व्हेरी नाईस. पण दुमडून दाखव बघा. उघड आता. बघा अशा पद्धतीनं वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील बिंदूला जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या या ठिकाणी त्यांनी काढून दाखवलेली आहे. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. चला आता त्याच्या बाजूला दुसरं वर्तुळ काढायचंय आणि प्रत्येकाने त्या वर्तुळामध्ये मला जीवा काढून दाखवायची आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये दुसरं वर्तुळ काढायचंय. अक्षरा, दुसरं वर्तुळ काढायचंय आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये जीवा दाखवायची आहे. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी छान पद्धतीनं जीवा काढलेली. नाव काय दिलं बघा जीवेला? प्रतीक्षा सांग. सांग. हा, KU. व्हेरी गुड. लखन तुझ्या जीवे? हा, PO. व्हेरी नाईस. तुझ्या बघा? AN. व्हेरी गुड. हा, तुझी जीवा बघा कुठे दाखव मला. हा, नाव सांगा त्याचं. CD. व्हेरी गुड. हा, तुझी जीवा कुठे दाखव बघा. हा, नाव सांगा. BO. व्हेरी गुड. निशा? BH. व्हेरी गुड. KU. व्हेरी नाईस. हा, KP. तुझी बघा. व्हेरी नाईस. नेहा तुझी सांग. XP. व्हेरी गुड. तुझी बघा. LS. तुझी? GU. व्हेरी नाईस. आता बघूया शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं रबरानी कशा पद्धतीनं जीवा दाखवतात. हा, दाखव बघा. व्हेरी नाईस. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हा, कागदाच्या मदतीनं कागद दुमडून कशा पद्धतीनं बघा जीवा दाखवतात. उघड ना मग. व्हेरी नाईस. बघा या ठिकाणी वर्तुळाकार कागद दुमडून या ठिकाणी त्यांनी काय केलेली आहे, जीवा करून दाखवलेले आहेत. आता तिसरं वर्तुळ काढायचंय आणि व्यास दाखवायचंय आणि व्यासाला नाव द्यायचंय. व्हेरी नाईस. नाव द्या त्याला. काढ बघा. शाबास. नाव द्या त्याला. व्हेरी गुड. नाव दे बघा. हा, सांग रामेश्वर. तुझ्या व्यासाचं नाव काय? KN. व्हेरी गुड. तुझं बघा कुठे बघू दे. आकृती दाखव तुझी. शाबास. हा, सांग नाव व्यासाचं. VM. सांग बघा. AB. व्हेरी नाईस. सांग. KA का KE? शाबास. हा, सांग पिल्लू. KL. बघा तुम्ही बघू शकता सर्व मुलांनी एकदम छान पद्धतीनं त्रिज्या, जीवा आणि व्यास या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता बघूया शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला व्यास दाखवणार आहेत. व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. दाखव बघा. व्हेरी नाईस. सर्वांनी दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्यात. बघा आता यामध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना त्रिज्या, जीवा आणि व्यास समजलाय हे आपल्या लक्षात आले. याच्याच पुढचा घटक या पुस्तकामध्ये असणारा वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू हे देखील आपण साहित्याच्या मदतीने या ठिकाणी बघणार आहोत.